एक पोस्ट फेसबुकवर मी आज वाचली, जी पोस्ट माझी नाही, विक्रम इंगळे सरांची आहे. त्यावर फक्त व्हिडिओ बनवण्याचं निमित्त मात्र मी ठरत आहे. इतकंच. ही पोस्ट पूर्णतः विक्रम इंगळे सरांनी लिहिलेली आहे. ती पोस्ट अशी होती: जर मी अचानक कुठेतरी गायब झालो आणि तुला माझा काही ठाव ठिकाणा लागलाच नाही, असं प्रियसीला म्हणतोय तो प्रियकर. जर मी अचानक कुठेतरी गायब झालो आणि तुला माझा ठाव ठिकाणा लागलाच नाही, इतकंच लक्षात ठेव की तू मला मनापासून आवडत होतीस. इतकंच लक्षात ठेव की तू मला मनापासून आवडत होतीस. खूप मार्ग होते, खूप जणी होत्या, खूप मार्ग होते, खूप जणी होत्या, थोडक्यात अनेक ऑप्शन होते, पण तरी देखील तूच प्रायोरिटी होतीस. किंवा असं म्हणू शकतो की फक्त तूच होतीस. कल्पना आहे मला तुझे आणि माझे रस्ते वेगवेगळे आहेत. कल्पना आहे मला माझे आणि तुझे रस्ते वेगवेगळे आहेत. तरी देखील जिथे कुठं क्रॉस होतात त्या वळणावर मी खरंच बराच वेळ थांबलोय. पण तू कधी त्या वळणावरून त्या वळणाकडे कधी आलीच नाही. मला कल्पना आहे मी परिपूर्ण नाही आणि माझं प्रेमही परिपूर्ण नाही, म्हणजे परफेक्ट नाही, पण रिअल आहे ते. माझ्या इमोशन हसू उडवण्या इतक्या नक्कीच थिल्लर नाहीत आणि नव्हत्या. तू एकदम धीर गंभीर, सगळ्या बाबतीत अप टू डेट, आणि मी त्याबद्दल नको बोलायला. आठवतंय तुला? एकदा तुझ्या हातून ग्लास सुटला, पडला आणि फुटला. तू स्वतःवर किती चिडली होतीस आणि मी ओ छेल असं म्हणून ती गोष्ट टोन डाऊन केली होती. तुझ्याबरोबर भांडायचं होतं यार, तेही राहूनच गेलं. तुझ्याबरोबर भांडायचं होतं यार, तेही राहूनच गेलं. लॉंग ड्राईव्हवर, रेड वाईन, थंडीच्या रात्रीची आईस्क्रीम, रात्री 2 वाजता मॅगी करून खायची होती यार, तेही राहूनच गेलं. एकदा तुला ट्रेकला घेऊन जायचं होतं. त्या ट्रायथलॉन, ती नाही का ज्यात ट्रेकिंग असतं, सायकलिंग असतं आणि स्विमिंग, एका गोमध्ये सगळं सुरू होतं. तिथंच तिथल्याच पार्टीत तुला एक पार्टी पर्सन म्हणून मला घ्यायचं होतं. आणि ते पॅराग्लायडिंग, अशा कितीतरी गोष्टी राहून गेल्या. तुला शिस्तीत लाईनमध्ये चालायची सवय आणि मला रस्त्यावरून भटकटायचं होतं. तुला शिस्तीत लाईनमध्ये चालायची सवय आणि मला रस्त्यावरून भटकायचं होतं. तुला एक सांगू का, मी लाईनमध्ये चालायला तयार होतो, पण तुला एक सांगू का, मी लाईनमध्ये चालायला तयार होतो, पण तू भटकायला तयार नव्हतीस. एकदा मला म्हणाली होतीस, मला माझ्यासारखा परफेक्ट आणि डिसिप्लिन मॅन हवा आहे आणि माझा क्रश वेगळा आहे, असं तू म्हणाली होतीस. आणि मी कॅज्युअली शर्ट, स्पोर्ट शूज, दाढी वाढलेला, केस विस्कटलेला गबाळा. पण लक्षात ठेव, एक दिवस तुला माझी आठवण येईल. एक दिवस तुला माझी आठवण येईल. वेड्यासारखं शोधशील मला. फोन बंद असेल, व्हॉट्सअप सिंगल टिकवर असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळ्या सोशल मीडियापासून मी कधीचा दूर गेलेला असेल. कारण हे सगळं सोडून दिलेलं असेल मी. अशी सर्व ठिकाणं, ज्या गोष्टी का होईना तू आणि मी एकत्र होतो, ते सगळं सोडून दिलेलं असेल. मी त्यावेळी असेल कुठेतरी लांब ट्रेकवर आणि उंच आकाशात 20,000 फुटावर, किंवा असेल समुद्र तळाच्या क्युबाची डायव्हिंग करत मी असेल. आणि दोन्ही ठिकाणी जर नसेल तर कुठंच नसेल. भेटायची तीव्र इच्छा असेल तर, पण नाहीच. मी हाकेच्या अंतरावर नसेल, ना दृष्टिक्षेपात. आणि मी जिथे असेल तिथे ना तुझी हाक पोचेल, ना तुझी दृष्टी. ते असेल पेनफुल अँड ब्युटिफुल रिलेशन. ते असेल सायलेंट एंड ऑफ द इमोशन.